प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। धुतुम प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा धुतुम प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा। नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी सध्या धुतुम या गावामध्ये इंडियन ऑइल ही कंपनी आहे त्याच्या प्रवेशद्वारासमोर आहोत। धुतुम ग्रामस्थ इंडियन ऑइल या कंपनीच्या विरोधात कालपासून उपोषणाला बसलेले आहेत। या कंपनीमध्ये स्थानिकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्यात यावं ही मागणी या ग्रामस्थांची आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या उपोषणामध्ये स्वतः गावच्या सरपंच उपसरपंच या ठिकाणी बसलेले आहेत। सुचिता ठाकूर या गावच्या सरपंच आहेत, तर कविता पाटील या गावच्या उपसरपंच आहेत आणि त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ महिला बसलेल्या आहेत। या उपोषणाला संपूर्ण पनवेल उरणच्या स्थानिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। प्रकरण काय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। सुरुवातीला गावचे माजी सरपंच शंकर ठाकूर हे आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं आपण या सगळ्या प्रकरणाची अगोदर पार्श्वभूमी माहीत घेणार आहोत। सरपंच माजी सरपंच शंकर ठाकूर साहेब आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। खरं म्हणजे हे उपोषण कालपासून सुरू आहे, त्याच्यामध्ये सरपंच स्वतः आहेत, सरपंच स्वतः आहेत आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी बसलेले आहेत। अगोदर मला सांगा की तुमची मागणी मुळात काय आहे? या ठिकाणी ही IOTL कंपनी सुमारे 22 वर्षापूर्वी चालू झाली। ज्यावेळेला 22 वर्षापूर्वी ही कंपनी चालू झाली त्यावेळेला या ठिकाणी फक्त 7 टँक त्यांच्या होत्या। ज्यावेळेला 7 टँक होत्या त्यांनी 25 लोक आमचे कामावर घेतले। त्यावेळेला आम्हाला समाधान होतं, 7 टँकमध्ये 25 लोक कामाला गेले। गेल्या 22 वर्षामध्ये कंपनीचा विस्तार झाला। आज या ठिकाणी 21 टँक आहेत। गेल्या 22 वर्षामध्ये 21 टँक बोलल्यानंतर तिप्पट भरती व्हायला पाहिजे होती। त्यावेळच्या सरपंचाने अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, त्याला कंपनी काही प्रतिसाद दिलेला नाही। त्याच्यामुळं आमचे आता सरपंच सुचिता ठाकूरच्या जानेवारीमध्ये ज्याने पदभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी सुद्धा अनेक वेळा पत्रव्यवहार या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांनासुद्धा पाहिजे असं त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही। त्याच्यामुळं प्रेमनाथ ठाकूर त्यांचे जे मिस्टर आहेत ग्रामपंचायत सदस्य, त्यांनी एक निर्णय घेतला आणि सरपंचांच्या वाढदिवशी एक रोजगार मेळावा गावामध्ये भरवला आणि त्यामध्ये सुशिक्षितांची किती आपल्या गावामध्ये बेरोजगार लोक आहेत एक लिस्ट बनवली आणि त्याची एक एक्सेल शीट बनवून प्रत्येक कंपनीला दिली आणि त्यांना सांगितलं की बाबा याच्यापुढे जी भरती होईल ती ह्या आमच्याकडं कॅपेबल लोक आहेत, ह्याच्यामध्ये जे तुम्हाला योग्य वाटतील ते घ्या, नसतील तर तुम्ही बाहेरचे घ्या। कंपनी त्यालासुद्धा काही दाद दिलेली नाही। त्याच्यानंतर त्यांनी सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केला, अगदी तहसीलदार, कलेक्टर, कोकण आयुक्त, पोलीस स्टेशनपासून सर्व ठिकाणी ज्या ज्या परवानग्या पाहिजे त्या ठिकाणी केला। आणि आता 4 दिवसापूर्वी जी पोलीस स्टेशनला मिटिंग झाली त्या मिटिंगला मी स्वतः हजर होतो सरपंच सदस्यांच्यासोबत। त्या ठिकाणी असं दिसून आलं की कॉन्ट्रॅक्टरनी जी बाहेरची भरती केली, परप्रांतीयांची जी भरती केली, ती भरती कंपनी सांगते आम्हाला माहिती नाही कोण भरले ते। वास्तविक कंपनीचं त्याच्यावर नियंत्रण पाहिजे की कॉन्ट्रॅक्टरनी कोणती भरती केली आणि त्याच्यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना किती न्याय दिला आहे। शेवटी कंपनी जबाबदार आहे, कॉन्ट्रॅक्टरवर ढकलून चालणार नाही। कॉन्ट्रॅक्टर कोणी येईल काही भरती करेल, पण इथं आमच्या स्थानिकांवर मोठा अन्याय झालेला आहे। सुमारे 80-83 लोकांची या ठिकाणी जमीन गेली आणि 25 लोकांना फक्त न्याय मिळाला आहे। आम्ही बाकीचं अजून बोललोच नाही, परंतु ज्या IOTLमध्ये प्रत्यक्ष ज्यांची जमीन मोडलेली आहे त्या प्रत्येकाला नोकरी मिळावी हा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे। आणि त्याप्रमाणे कालचं उपोषण आम्ही पहिले आमचे ग्रामदैवत धुतुम गावचे भैरवनाथ भगवान यांच्या इथं महाआरती केली, आमचे हुतात्मा रघुनाथ अर्जुन ठाकूर यांना वंदन केलं आणि या ठिकाणी 10 वाजल्यापासून स्वतः सरपंच, या ठिकाणी काही तरुण बसलेत स्वतः नोकरी त्यांना पाहिजे त्यासाठी बसलेत, काही आईवडील बसलेत मुलाला नोकरी पाहिजे म्हणून, परंतु सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी गावाला नोकऱ्या पाहिजे म्हणून बसलं आहे। ही एक विशेष घटना या ठिकाणी मी नमूद करतो। काय विशेष घटना जरी असली तरी मला म्हणजे अतिशय धोकादायक वाटतं। महिला आहेत सगळ्या आणि ह्या उपोषणाला बसलेल्या आहेत, निश्चितच त्यांच्या न्याय हक्कासाठी। या सर्वांची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे, मग जे जिल्हाधिकारी असो किंवा कंपनी प्रशासन असो त्या सर्वांनी दखल घेतली पाहिजे। आणि उपोषण हे खरं म्हणजे त्यांची मागणी जी योग्य असेल ती त्या पद्धतीनं सारासार विचार करून जो काय निर्णय होईल तो निर्णय घेऊन ते उपोषण देखील थांबलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। मी यानंतर इथल्या जे सरपंच कोण उपोषणाला बसणार त्यांची माहिती देणार आहे, उपसरपंच कोण आहेत त्यांची माहिती देणार आहे। बरं, या ठिकाणी जे सरपंच आहेत आपलं नाव आणि ओळख मुद्दाम द्या। मी सुचिता प्रेमनाथ ठाकूर धुतुम सरपंच। बरं, आपलं? मी कविता पाटील उपसरपंच धुतुम। आपल्यासोबत अजून कोण बसलेले आहेत उपोषणाला? हे सगळे उपोषणाला
बरं वरती हात कराल का जरा प्लीज? उपोषणाला जे बसलेले आहेत ती उपोषणाला जे बसलेले आहेत त्यांनी उपोषणा जरा वरती हात करायचं आहे. इकडे बघा, इकडे इकडे ही मंडळी. प्रेमनाथ ठाकूर हे सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे, त्यांना मी या ठिकाणी जरा बोलवतो. जरा प्लीज इकडे या. तर त्यांच्याकडनं आपण ही परत एकदा काही गोष्टींवर चर्चा करणार आहोत. एकतर कंपनी प्रशासनाशी या सगळ्या बाबतीत तुम्ही बोललेले आहात का? त्यांना या बाबतीत मागणी सविस्तर आपण दिलेली आहे का? आणि त्यानंतर कंपनी प्रशासनानं याविषयी कुठली त्यांनी चर्चा केली आहे का? किंवा त्यांनी कुठला मार्ग सांगितला का? किंवा त्यांनी या संदर्भात काही निर्णय घेतलेला आहे का? ते सांगा मला. आमचा ग्रामपंचायतीने 2 जानेवारी 2023ला कार्यभार स्वीकारला. त्याच्यानंतर सरपंचांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. त्याचे संबंधित ते पत्र आम्ही 16 जानेवारी 2023ला कंपनीला दिले. त्यावेळी त्यांनी कुठलीही आम्हाला म्हणजे दखलच नाही घेतली, ते हजेरीसुद्धा नाही लावली. त्याच्यानंतर आम्ही 24 फेब्रुवारी 2023ला परत एकदा नोकर भरती व नागरी सुविधा संदर्भात अर्ज दिला. बरोबर. त्याच्या संदर्भात सुद्धा ते कुठली दखल घेतली नाही. मग परत एकदा आम्ही 16 मे 2023ला तिसरा पत्रक दिला. त्यावेळी सुद्धा अजिबात ते दखल नाही घेतली. मग त्यावेळी त्यांनी आमच्याशी चर्चा म्हणजे मिटिंगला ग्रामपंचायत कार्यालयात ते आलेले. मग ते इतर सुविधा तुम्हाला CSR काय देता येईल, काय येईल असा पण नोकरी संदर्भात ते बोलायला तयारच नव्हते. त्याच्यानंतर मग आम्ही 16/10/2023ला बिफोर उपोषणाची सेकंड लास्ट नोटीस दिली का जर तुम्ही आमची 15 दिवसात दखल घेतली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसू. मग 30 ऑक्टोबरला आमची मिटिंग झाली त्यांच्या कार्यालयामध्ये, समोरच्या कंपनीच्या कार्यालयामध्ये आतमध्ये मिटिंग झाली. पण ते भरतीला तयारच नाहीत. त्याने बाकी मुद्द्यावर चर्चा केली, पुढं भविष्यात आम्ही बघू, पण घेऊ हा शब्दच नाही. मग आम्ही नंतर 1/11/2023ला अंतिम उपोषणाचा पत्रक दिला कंपनीला. त्याची प्रत आम्ही कलेक्टर, सिडको संचालक, पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक या सर्वांना प्रती दिल्या. 8 नोव्हेंबरला आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेतली. 4 तास आमचं वेटिंग झालं, पण साहेबांनी आम्हाला 25 मिनटं वेळ दिलं. त्यावेळी आम्ही 15 मिनटं ही IOT नोकर भरती संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि 10 मिनटं आम्ही हे रेल्वे स्टेशनला नामांतर संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आम्हाला रेल्वे स्टेशनचे नामांतराचं तर नोटिंगच लिहिली त्यांनी ताबडतोब त्याच्यावर का ग्रामपंचायत धुतूम आणि ग्रामस्थांचा नावाला विरोध आहे आणि त्यांची मागणी रास्त आहे, तसं ते वरती कळवतील. आणि IOT संदर्भात त्यांनी बैठक बोलवण्याचे आम्हाला आश्वासन दिले, पण बैठक काही लागली नाही. त्याच्यानंतर आता मागच्या शुक्रवारी पोलीस स्टेशनवरून आम्हाला फोन आला, बैठकीसाठी बोलवले. बैठकीसाठी बोलवल्यानंतर आम्ही विचारणा केली का बैठकीला कोण आलेत, तर त्यांचे संदीप काले साहेब, सतीश म्हात्रे साहेब आणि ठेकेदार आलेले. मी त्यांना विचारलं का आमची मागणी ही कंपनी प्रशासन प्रिन्सिपलकडे आहे, ठेकेदाराच्याकडे आम्ही नोकऱ्या मागितल्याच नाहीत. ठेकेदाराच्याकडनं कसं काम करून घ्यायचं तुमची प्रिन्सिपलची जबाबदारी आहे. तर ठेकेदार उठून चालेला. मग थोडं एमतेम झालं, मग त्याही चर्चेला सुरुवात झाली. पण त्यांनी घेऊ बोलतच नाहीत. ते सांगतात भविष्यात आम्ही विचार करू. हे बघा, आमच्याकडे पूर्ण लिस्ट आहेत कामगारांच्या आतमध्ये येणाऱ्यांच्या. आज फक्त धुतूमचे 24 प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि इतर 3 अशी 27 लोक कामाला आहेत. टोटल कंपनीत किती कामाला आहेत? टोटल कंपनीमध्ये आमच्या आकडेनुसार बाहेरची 100च्या आसपास, एखाद दुसरा आकडा चुकेल पण 100च्या आसपास आहे. आमची मागणी त्यांच्याकडे काय आहे का एक ठेकेदार आहेत विलास ठाकूर, आमच्या इथले बाजूचेच प्रकल्पग्रस्त, स्वतः प्रकल्पग्रस्त भेंडकालचे, म्हणजे त्यांना माहिती असायला पाहिजे. त्यांचा जो भेंडकल गाव आहे तिथं पण हाच नियम आहे का भेंडकलवालेच कामाला. आम्ही त्यांना काय सांगितलं, 57ची जी वर्क ऑर्डर आहे तर ती 57चे 57 लोक धुतूमचे ज्यांच्या जमिनी संपादित झाल्या त्यांनाच घ्यायला पाहिजे. आणि त्याच्या शेतकऱ्यात नसतील तर मग धुतूमचे इतर प्रकल्पग्रस्त घ्यायला हवेत. ते सांगितलं का आम्ही स्थानिकच घेतलेले आहेत. मग आम्ही त्यांना काय सांगितलं, तुम्ही नावं डिक्लेअर करा, त्यांचा गाव डिक्लेअर करा, म्हणजे आम्हाला प्रकल्पग्रस्त तरी व्याख्या कळेल. पण जरी ते आजूबाजूच्या गावाचे जरी असले तरी आमचा ठाम विरोध आहे का आमचे स्थानिक घ्या, आमचेच घ्यायला पाहिजे. धुतूमच्या ज्यांचे जमिनी गेल्यात आणि जमिनी नसतील गेल्या तर गाववाले घ्यायला पाहिजेत. आणि आमच्या लोकांची पण काम करायची तयारी हवी, ती त्यांनी करायला हवी. त्याच्यानंतर आमचा महत्त्वाचा मुद्दा काय, हा ठेकेदार सेकंड झाला, पण जी कंपनी व्यवसाय करतोय, अरबो रुपये कमवत असेल आणि हा बॉम्ब गोळा आहे आमच्या धुतूमच्या बाजूला,
त्या अदानी व्हेंचरचा स्टाफ 51 आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 3 तुमचे आहे. जी आर सांगतोय का 50% स्टाफ हा जो कर्मचारी असतात एक्झिक्युटिव्ह स्टाफ प्रशासकीय त्याच्यामध्ये 50% स्टाफ घ्यायला हवे. पर्यवेक्षक 50% हे जे आहेत ना हे पर्यवेक्षक श्रेणीमध्ये असले पाहिजेत आणि 80% जे आहेत म्हणजे अगदी म्हणजे त्याच्यामध्ये हेल्पर्स असतील किंवा सुपरविजन या सगळे मंडळी त्याच्यामध्ये 80% ते किमान. ओके पण आमची मागणी तिथं 100च आहे. ते 48 आम्ही त्यांना शिक्षणाची लिस्ट दिली तर ते सांगतात आम्हाला याचा उपयोग नाही. मग मी त्यांना प्रश्न विचारला, तुमच्याकडे जे कोण टोटल इथं कामगार कामावर आहेत त्यांचं नाव, त्यांच्या गावाचं नाव, त्यांची जॉईनिंग डेट आणि त्यांचा क्वालिफिकेशन आम्हाला कळू द्या काय पाहिजे तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही सांगता भविष्यात आम्ही घेऊ, म्हणजे तुम्ही आता आम्हाला त्याही पत्राद्वारे कळवलं का 1998ला ही कंपनी चालू झाली. 25 वर्षानंतर आम्हाला भरतीबाबतचं पत्र आले तर आम्ही आश्चर्यचकित झालो आहे. 25 वर्षानंतर आले त्यांचं हां, आम्ही आश्चर्यचकित झालो आहे. मग त्यांना मी बोललो म्हणजे ही 5 वर्ष पण गेल्यावर तुम्ही सांगशील पुढचे सरपंच झाले 30 वर्ष झाले आम्ही आश्चर्यचकित झालो. रोजगार उपलब्ध आहेत ते त्यांनी आम्हाला द्यायचे आहेत. तर तुमचाच मुद्दा मी पकडतो. बघा आता एकतर वॅकेन्सी असली पाहिजे, असल्यावरच भरती करता येईल. काय आता आतमध्ये जी कामं असतील काम करत असतील एकतर त्यांना बाहेर काढावं लागेल. तर परत तिथे प्रश्न उपस्थित होऊ शकतो की बाबा जुन्या कामगारांना बाहेर काढून नवीन कामगारांना त्या ठिकाणी लावायचं. तुम्हाला या मागणीला उशीर झाला असं जे त्यांचं म्हणणं आहे ते चुकीचं काय ते मला अगोदर सांगा. एकदम 100% तुमचं म्हणणं रास्त आहे. कंपनीचं पण 100% बरोबर आहे. पण आता त्याला जे मागची जी कोण आमची होती प्रशासकीय मंडळी कुणी असतील, सरपंच असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, त्यांनी प्रयत्न करायला हवे होते. मी सुद्धा स्वतः 2012 ते 17च्या बॉडीमध्ये सदस्य होतो. त्यावेळेची 3 पत्रक दिलेले आहेत. पण आम्ही पण कमी पडलो. पण उशीर झाला म्हणून आपला हक्क नाही मागायचा हे मला पटत नाही. जमीन आमच्या बापाची, नोकऱ्या तर 100% घेणार आम्ही. तिथं आम्ही हे करणारच नाही. आणि तुम्ही जो आता बघा तुम्ही मागच्या उपोषणाला आलेले हो, शेमटीकरचे आमच्या गावाचे स्थानिक उपोषणाला बसलेले सरपंचांनी तेव्हा तिथं बाजूच्याच गावातली मुलं लावलेली एकच म्हणजे तुमचा नव्हता. आम्ही तिथं पूर्ण बॉडी गेलो, पूर्ण सरपंच उपर सदस्य आणि त्यांना सांगितलं काम बंद करा आणि गावातले घ्यायला लावले. त्याच्यानंतर आक्रोश झाला सरपंचांच्या विरुद्ध, बाहेरची भरती. मग हा नाही इथं लागू नाही होत. इथे पण त्या सगळ्या ग्रामस्थांनी पाठिंबा द्यायला पाहिजे तुमचं असं म्हणणं आहे. 100% जर तुम्ही त्यावेळेला पदाधिकारी होतात, ही शेमटीकार सुद्धा जर त्यावेळी होती मग ती कुठे होते त्यांचा सुद्धा शेमटीकार धुतूमध्येच येतात. ही जी आता आयोटील कंपनी आहे ना साहेब, ही शेमटीकार, मुठेकार, वालटीकार आणि धुतुमकार या चार आमचे जे रेव्हेन्यू विलेज आहेत त्यांची आहे. स्थानिक जमिनींची नावं आहेत म्हणजे शेमटीकार वगैरे हे बरोबर ना. त्यांना महसूल गाव बोलतात. हे आमचे 4 महसूल गाव आहेत. आता तुम्ही समोर बघितलं त्याच्या नवघर टर्मिनल नाव आहे. किती खेदाची गोष्ट आहे सांगा. नवघर टर्मिनल धुतुम गाव नाव टर्मिनल हवा आहे ना. पण हे इंडियन ऑइलचं हे गेट हे इंडियन ऑइलचंच गेट आहे ना. बरोबर, इंडियन ऑइलचं गेट आहे. बोला. तर इथं नवघर टर्मिनल आहे. ही आमची खेदाची गोष्ट आहे. मग आम्ही हे आमचा हक्क मागायचेच नाहीत का? ते सांगतात का आमचा ते नकाशावर नवघर टर्मिनल ऑल ओव्हर आहे, म्हणजे तुम्ही देणारच नाहीत. बरं इथे आता धुतुमच्याच फक्त धुतुमचीच जमीन गेलेली की इतर कुठल्या गावची? 100% धुतुमचीच. एकही नाही. जर आम्हाला इथं बाहेरचे कामगार येताना दिसतात ते कुठची असू देत, तो मध्य प्रदेश UPचा असेल, तो सातारा सांगलीचा असेल, अगदी बाजूचा वशिनी पिरकोनचा असेल, आमची मागणी ठाम आहे. जमीन जर आमच्या बापाच्या गेल्या तर नोकऱ्या पण आमच्या वारसांनाच मिळायला पाहिजेत. बरं या ठिकाणी एक GR आहे, जिल्हा उद्योग केंद्राचा, अतिशय महत्त्वाची चर्चा या ठिकाणी मला करायची आहे. एक मिनटं. तर बघा ही अशी कागदं आहेत ना, ही फक्त असतात, त्याच्यावर अंमलबजावणी केली जात नाही. हे दुर्दैव मोठं. हे महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठ्या विशाल औद्योगिक उपक्रमामध्ये किमान 80% स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबतचा हा GR आहे. 2017 नोव्हेंबर 2008चा आहे. त्याच्यामध्ये बदल झालेला आहे का मला माहीत नाही, परंतु या GRमध्ये एक जिल्हा उद्योग केंद्र हे कलेक्टरच्या अंडरमध्ये एक समिती स्थापन करण्यात येते आणि त्याच्यामध्ये कलेक्टर हे स्वतः त्याच्या अध्यक्ष असतात आणि इतर सर्व जे आहेत ते सदस्य म्हणून असतात. त्याच्यामध्ये मग सहाय्यक कामगार आयुक्त असतील, जिल्हा व्यावसायिक प्रशिक्षण अधिकारी असतील, सहाय्यक संचालक असतील, म्हणजे इतर जवळपास 7 लोक याच्यावर, म्हणजे संपूर्ण 7 लोकांची कमिटी असते. जिल्हाधिकारी हे अध्यक्ष आणि इतर 6 हे सदस्य असतात आणि एक सचिव म्हणून असतात. आता होतं काय, या जिल्हा उद्योग केंद्राची
प्रत्येक 3 महिन्याला बैठक झाली पाहिजे असे त्याच्यामध्ये एक सूचना आहेत. आणि त्या बैठकीमध्ये त्या भागातल्या ज्या कंपन्या असतील, स्थानिक कंपन्या असतील, त्यांच्या प्रतिनिधींना बोलावलं जातं आणि त्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली जाते, बाबा अमुक कंपनीमध्ये ही स्थानिक कंपनी त्याच्यामध्ये कशा रीतीने स्थानिक भरती केलेली आहे. पण तिथे मग त्या कंपनीने त्यांना सांगायची असते माहिती की बाबा हो ही अशी कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये ह्या स्थानिकांची भरती केलेली आहे. असा हा सरळ हा सगळा नियम आहे. परंतु तुम्ही जर तिथे माहिती अधिकारात जर माहिती मागितली या सगळ्या बाबतीतली की जिल्हा उद्योग केंद्र आहे, कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत, तर त्यांच्याकडे जर माहिती मागितली की या संपूर्ण भागामध्ये ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जर स्थानिकांना भरती दिलेली असेल तर त्या भरती संदर्भात आपल्याकडे ज्या वेळोवेळी बैठका झालेल्या असतील या जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून त्या बैठकीमध्ये त्या भागातल्या जर कंपन्या असतील त्या उपस्थित राहिल्यानंतर त्यांचा जो संपूर्ण अहवाल आहे नोकर भरतीचा, कोण लोक तिथे कामाला ठेवली, जिल्हाधिकाऱ्यांनी काय प्रयत्न केले, त्यांचे सचिव असतील त्यांनी काय प्रयत्न केले, हे जर मागितलं तर सगळं उघड होईल. परंतु आपण जागरूक नसल्या कारणाने याचा सगळ्यांचा फायदा घेतला जातो असंच या ठिकाणी मला लागेल. या कंपनीच्या बाबतीत काय ते मला माहीत नाही, परंतु तरी देखील या ठिकाणी देखील जर इंडियन ऑइल ही जी म्हणजे इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स लिमिटेड असं खरं म्हणजे तिचं नाव आहे, IOTL त्याच्यामुळे ते बोलत असतात. तर या कंपनीच्या संदर्भात देखील अशी कुठली बैठक झालेली आहे का आणि त्या बैठकीमध्ये जे अधिकारी असतील, जे सचिव असतील, त्यांनी बैठकीमध्ये कलेक्टरांना काय सांगितलं आहे, अशी बैठक झाल्यानंतर तिथे कुठली स्थानिक भरती केलेली आहे याची सगळी जर माहिती घेतली तर हे सुद्धा उघड होऊ शकेल असं मला वाटतं. या सगळ्या उपोषणाच्या बाबतीत मी कंपनीचे अधिकारी सुरुवातीला काळे साहेब आहेत त्यांच्याशी बोललो. त्यांचं नाव काय? काळे संदीप काळे म्हणून आहेत, मॅनेजर आहेत, त्यांच्याशी बोललो. ते इथेच बसतात, या प्लॅन्टमध्ये बसतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर मी विचारलं त्यांना की बाबा हे जे सगळे जे ग्रामस्थ आहेत ते उपोषणाला बसलेत आपल्या कंपनीच्या विरोधात, त्यांना रोजगार भरतीमध्ये समावेश करून घ्यावा अशी मागणी आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे याविषयी? तर त्यांनी मला उत्तर दिलं की मी अधिकृत अधिकारी नाही, त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही. आपण आमच्या कॉर्पोरेट जे आहेत ऑफिस त्यांच्याशी संपर्क साधा. नाझनीम शेख म्हणून आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांनी नंबर दिला, मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा, परंतु तिथल्या अधिकाऱ्यांनी ते अवेलेबल नसण्याचं मला सांगितलं. पुन्हा एकदा तुम्ही फोन करा असं सांगितलं. परत एकदा मी प्रयत्न केला, परंतु सध्या तरी ते अवेलेबल नाही असं आपण म्हणूया. जर कंपनीला देखील वाटत असेल की त्यांची कुठली बाजू असेल तर प्रभात पर्वशी संपर्क साधावा, त्यांची बाजू देखील आम्ही या ठिकाणी नक्कीच मांडणार आहोत. आता आपण इतर जे उपोषण करत आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. इथे मोठ्या संख्येने तरुण आहेत, खरं म्हणजे ज्यांना रोजगाराची आवश्यकता आहे असे तरुण उपोषणाला बसलेले आहेत. कोण बसलेले आहेत उपोषणाला? नाव काय तुमचं? धीरज पाटील. काय शिक्षण काय आपलं? BA. तुम्हाला या ठिकाणी आता सध्या रोजगार मिळावा यासाठी तुमची मागणी आहे. इथे कधी प्रयत्न केले होते का तुम्ही? नाही, कधी प्रयत्न नव्हते केले. आता तुम्ही पहिल्यांदा मागणी करता. तुमचं नाव? अंकित ठाकूर. काय आपण शिक्षण सांगा, मुद्दा काय? शिक्षण BSc. बघा ना, सगळे तरुण शिकलेले आहेत बिचारे. तुमचं नाव? किरण ठाकूर. काय शिक्षण? MCOM. अरे बाप, तुम्हाला देखील या ठिकाणी रोजगार पाहिजे. हो. पारस ठाकूर. BCom. इथे तर ग्रॅज्युएशनच्या खाली कोण दिसतच नाही मला, सगळे ग्रॅज्युएट आहेत बिचारे. ओके ओके. तुमचं नाव? साईनाथ ठाकूर. BA. म्हणजे आता इथे कंपनी बोलू शकणार नाही. कुठली तरी कामं असतील की बिचारी या शिकलेल्या लोकांना ते देता येतील. म्हणजे अगदी तुम्ही म्हणजे लिखाणासंदर्भात असतील, इतर मेहनतीचे असतील, सर्व मेहनतीची कामं असली मग तुम्ही शिकलेली लोक कराल का? करू ना. करू 100%. अजून कोण बसलेले उपोषणाला? बसलेत का तुम्ही? काय नाव? पारस ठाकूर. काय शिक्षण काय? BCom. म्हणजे लिस्टमध्ये तुम्ही ग्रॅज्युएटच घेतलेले आहेत सगळे? हां. हो साहेब, बोला. हे बघा, एक मिनिट. याच्यावर नजर मारा. आमचा गावातला शिक्षणाची लिस्ट बघा. ही हे लँड अफेक्टेड आहेत, म्हणजे ज्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्या जमिनी गेलेल्या गेलेल्या आहेत, म्हणजे त्यांचे वारस. शिक्षण बघा, ॲडव्हान्स डिप्लोमा इन फायनान्स अँड इकॉनॉमिक्स, BE इलेक्ट्रॉनिक्स, MBA ह्युमन रिसोर्सेस. ही सर्व लिस्ट मी कंपनीला दाखवली. ओके. ते सांगतात काय, अजून खालची बघा, जे इतर पण गाव म्हणजे गावातले जे आमची मुलं आहेत, क्वालिफिकेशन एवढ्या पंचकृषीत नसेल एवढं धुतुंबला आहे, आणि आमची मुलं सर्वेअरमध्ये 8-10 नोकऱ्या करतात. जागा आमच्या आहेत, तर नोकऱ्या पण आम्हाला इथं हव्या आहेत. ते सांगतात का तुमचा जो क्वालिफिकेशन आहे त्याच्या आम्हाला नोकऱ्या म्हणजे आमच्यावर उपलब्ध नाहीत. मी त्यांना काय सांगितलं, मग जेवढा तुमचा स्टाफ आहे ना त्यांची जॉईनिट आम्ही क्वालिफिकेशन द्या आम्हाला. म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. जर आमची लोक तिथे पात्र नाहीत, मग तुम्ही जी ठेवलेली लोक ती किती पात्र ते तर बघूया ना. बरोबर ना? आमची आता जर GR सांगतोय का 50% काम हा म्हणजे प्रशासकीयमध्ये कर्मचाऱ्यामध्ये पाहिजे, तर ती लागायलाच पाहिजेत. आणि आमची ठाम भूमिका आहे का आश्वासनावर कुठलेही आमचा उपोषण मागे होणार नाही. सरपंच कामगार आत कामाला गेल्याशिवाय उठणारच नाहीत. जो होईल ते आम्ही बघून जाऊ, आम्हाला परवा नाही. हा अंतिम लढा आहे. कारण ते सांगतात 25 आम्ही झोपलोत पण जागे झालोत ना, तर पक्के जागे झालोत. अजून तुम्हाला एक मला सांगावं असं वाटतंय,
कंपनीने आम्हाला दीपावलीमध्ये हा पत्रक दिला आहे. ओके, हा पत्रक मी वाचतोय. वाचा वाचा जरा. ओके. प्रति माननीय सरपंच धुतुम ग्रामपंचायत उरण जिल्हा रायगड महोदया, सर्वप्रथम आपणास तसे धुतुम गावातील सर्व ग्रामस्थांना इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स लिमिटेडच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी साजरी करताना आपण आपल्या ग्रामस्थांना सर्व काळजी घेऊन सण साजरा करण्यासाठी प्रवृत्त कराल अशी आशा आहे. इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड टर्मिनल येथे अतिज्वलनशील पदार्थाची साठवणूक केली जाते हे आपल्याला माहीत आहे. तरी दिवाळीमध्ये फटाके वाजवताना आपल्या ग्रामस्थांना आपण योग्य ती काळजी घेऊन फटाके उडवण्यास मार्गदर्शन करावे व IAVL कंपनीच्या परिसर फटाक्यांची आतिषबाजी होणार नाही याबद्दल काळजी घ्यावी ही विनंती. पुन्हा एकदा आपणास ग्रामपंचायत सर्व सदस्यांना आणि ग्रामस्थांना ही दिवाळी आणि येणारे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो अशी प्रार्थना. ओके, कोण अधिकारी आहेत ते? हे पत्रक आता अधिकृत स्वाक्षरी केलेलं आहे. अधिकृत स्वाक्षरी नाव नाही दिले त्यांनी. हे पत्रक मी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यासमोर वाचले. हां. त्यांना विचारलं, साहेब हा पत्रक जो आहे हा तुम्ही किती ग्रामपंचायतींना दिला? मग तिथले त्यांच्या आतमधले मॅनेजर आहेत सतीश म्हात्रे म्हणून, त्यांनी त्याचा आम्हाला महिमा सांगायला सुरुवात केली. म्हणजे त्याचं काय कसं मी त्यांना सांगितलं, तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये विचारलं आहे हा पत्रक तुम्ही किती ग्रामपंचायतीने दिलं? साधा सरळ प्रश्न आहे. तो बोलतो एक धुतूम. म्हणजे धुतूम कराय फटाके वाजवायचे नाहीत, एवढी ज्वलनशील कंपनी आहे. इथं नाफ्थ्यासारखा अतिज्वलनशील साठा म्हणजे साठवला जातो, साठवणूक आहे. इथं त्यांना लायसन आहेत का नाही माहिती नाहीत, चालवतात कसं चालवतात माहिती नाही. आम्ही खरोखर झोपलेलोच आहेत. माहिती अधिकारात सगळ्या त्यांनी परवानग्या कुठल्या घेतल्या तुम्हाला मिळू शकतील. तुम्हाला हां, पाहिजे असेल ते आपण नंतर करू. पण त्यांचे म्हणण्यानुसार का इथं अणुबॉम्ब आहे, भोपाळ व्हायला वेळ नाही, मग नोकऱ्या का बाहेरच्या ना? मग नोकऱ्या आम्हालाच पाहिजेत. जर भोपाळ आमचा होणारच असेल ना, आम्ही असे पण म्हणणार आहेत. आमच्या गावातली मुलं एवढी शिकली असेल, आमच्या जमिनी ॲक्वायर आहेत, तर जी आता शॉर्टकटमध्ये एवढीच मागणी का जे बाहेरचे 40 लेबर येतात हे 40/40 आणि ऑफिस स्टाफमध्ये जे बाहेरचे 48 आहेत, इथं 50% 24 ही आमची रास्त मागणी आहे. आता ते कसे घ्यायचं त्याचा अभ्यास त्यांनी करायचा आणि ती घेतल्याशिवाय हा उपोषण माघारी घेतला जाणार नाही. नाही, अशा वेळेला बऱ्याच वेळेला म्हणजे कुठले टेक्निकल मुद्दे उपस्थित केले जातात ना, त्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे. काय होतं, असे जेव्हा उपोषण बसले जातात त्यावेळेला ते काय सांगतात माहिती आहे का? म्हणजे मी ह्या कंपनीच्या विषयी बोलत नाही, परंतु सरळ जो उत्तरं दिली जातात त्यांचं असं म्हणणं असतं, बाबा आता पूर्वीचे कामगार आहेत, आता नवीन घ्यायचे, मग हे बेकार होतील, त्यांच्या नोकऱ्यांचं काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु जर पहिलीच जर चूक सुधारली असती तर ही परिस्थिती आली नसती. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. साहेब झाली चूक ती झाली. नाही, तुम्ही कंपनीने सुद्धा स्थानिकांना जर नोकरीत प्राधान्य देण्याची जर आवश्यकता त्यांनी बाहेरच्या भरण्या अगोदर जर खरोखर इथली भरली असती तर हा प्रश्न उपस्थित झाला. साहेब जर त्यांनी प्रिन्सिपल म्हणून त्यांची जबाबदारी स्वीकारली असती, त्यानुसार कुणी आता मागचे सरपंच असतील, त्याच्या अगोदर सरपंच असेल, जसं आमचे माजी सरपंचांनी सांगितलं का 1998ला 60% होत्या, तेव्हा 25 मुलं घेतली, मग ती 20% झाल्यानंतर त्याचं रूपांतर 75मध्ये व्हायला हवं होतं. ती जर झाली असती तर आज ही वेळच नसती आली. बरोबर. बरं, महिलांमध्ये कोण बोलणार आहेत का? महिलांमध्ये बोला. नाव काय तुमचं? मी पोलीस पाटील धुतुमगावची. ओके, बोला. किती वर्ष झाली? आज माझं लग्न होऊन जवळजवळ 30 वर्ष झाली आणि ही IOTL कंपनी आली, तिला 22 वर्ष झाली असतील बहुतेक, 25 वर्ष झाली. आता ते आमची असं बेरोजगारी पोरं बसली शिकली सवरलेली, हां, त्यांना नोकरी द्यायला नको का? आज माझा पण नवरा इथं बसलाय. आम्हाला आमच्या मालकाची आमच्या म्हणजे वाडावरलांची जमीन गेलेली आहे, तर आम्ही हक्क मागतो, दुसरा काही नाही आम्ही मागत. आम्हाला हक्क पाहिजे, आमच्या पोरा बाळांना नोकऱ्या पाहिजे, आमची एवढीच इच्छा आहे. बरं काय खेदाची गोष्ट अजून मी सांगते तुम्हाला, या नोकऱ्या बाहेरच्या लोकांना आणि आमची मुलं काय काम करतात माहिती आहे का? टँकर आला नाही, टँकर का त्याच्यावर ते हेल्पर म्हणून आतमध्ये जातात, क्लीनर, आणि ते त्यांना 300-500 जे मेघ आहे. म्हणजे आमची एक प्रकारची शोषण केला जातो, शोषण. त्यामुळे मला आहे ना एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावी लागेल की प्रभात पर्व हे सातत्यानं स्थानिकांचे प्रश्न मांडत असतो आणि हे व्हिडिओ पाहून अनेक लोक जागृत देखील झालेले आहेत. परंतु मला खेद वाटतो या गोष्टीचा की ही परिस्थिती फक्त IOTL कंपनीच्या बाबतीत आहे अशातला भाग नाही. तळोजा MIDCमध्ये किमान 1000 कंपन्या असतील, परत जवार इंडस्ट्रीज आहे कळंबोलीला, पनवेलला परत MIDC आहे, इकडे रसायनी MIDC आहे. एवढ्या पद्धतीनं एवढ्या म्हणजे या सर्व ठिकाणी मोठ्या संख्येने कारखाने आहेत आणि तिथे सगळ्यांना एकच नियम आहे शासन, म्हणजे त्याच्यामध्ये 80% स्थानिकांना रोजगार असा नियम आहे. परंतु दुर्दैवानं या सर्व ठिकाणी जर रोजगार दिले जात नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. जर या सर्व ठिकाणी
जर तिथल्या स्थानिकांना जर रोजगार दिला असता तर बेरोजगारी राहिलीच नसती. परत देखील अजून एक गोष्ट आरोप केला जातो की बाबा स्थानिक लोक काम करत नाही. अहो स्थानिक लोक काम करत नाही, मग ही लोक कशाला उपोषणाला बसलेत? ते उपोषणासाठी त्यासाठी निमित्तानं बसलेत. युनियन होत असते आणि युनियनमध्ये एकत्र आल्यानंतर मग एक ताकद तयार होत असते. त्या विरोधात ही सगळी म्हणजे या प्रकारे कंपनी मुद्दामच जाणीवपूर्वक संघटित होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं एक प्रकारे म्हणूया आपण की प्लॅनिंग करत असतं की बाबा जास्तीत जास्त विरोध न व्हावा यासाठी बाहेरच्या लोकांना रोजगार दिला असतो ना, कायदे या ठिकाणी धाब्यावर या ठिकाणी ठेवले जातात. परंतु या सर्वांना इथले सर्वच राजकीय आणि राजकीय पुढारी किंवा लोकप्रतिनिधी देखील जबाबदार आहेत. त्यांना जर ह्या सगळ्या गोष्टी माहीत असत्या असून देखील ते या ठिकाणी मग कोणते प्रयत्न करतात? म्हणजे आताची बोलत नाही मी, एवढ्या वर्ष ज्यांनी केलेले आहेत त्यांनी देखील या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे होत्या. होतं काय दुर्दैवाने तिथे मग एखादा स्थानिक कॉन्ट्रॅक्टर गावचा नेमला जातो, त्याला रोजगार दिला जातो आणि तो 100% तो रोजगार पुरवतो एक प्रकारे, आणि त्याला रोजगार मिळाल्यानंतर मग स्थानिकांवर अन्याय होतो. जे कोणी स्थानिक कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी देखील ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमचं जे पोट भरतं ते इथल्या स्थानिक लोकांच्या जमिनी गेल्या त्याच्यामुळे पोट भरते. त्याच्यामुळे त्यामध्ये तुम्ही देखील इथल्या स्थानिकांना सामावून घेतलं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. इथे समर्थन देण्यासाठी अजून एक मला बोलायचं आहे. आमच्या जमिनी जेव्हा ॲक्वायर केल्या, कुणी शासनाने केल्या, त्यावेळी लोकांना भाव म्हणजे अत्यंत 15,000च मिळाला असेल मला एकरी. त्यावेळी लोकांना काय वाटलं, चला म्हणजे लढे झाले काय झाले, पण आपल्या दाराशी कंपनी आल्यावर लोकांना आपल्या मुला रोजगार आश्वासन लेखी आश्वासन होतं. ज्यावेळी सिडकोनं जमीन संपादित केली, MIDCने जमीन संपादित केली, या सगळ्यांनी या ठिकाणी नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे. हे लेखी आश्वासन आहेत, परंतु दुर्दैवाने त्याची अंमलबजावणी ही जबाबदारी कंपनी काय सांगतोय, आम्ही जागा तुमच्याकडून घेतलेल्या नाहीत, आम्ही शिडको करून घेतलेल्या आहेत. मग इथं शिडको पण तेवढीच जबाबदार आहे. आम्हाला आमचा हक्क आहे तो मिळालाच पाहिजे. इथं जी बाहेरची भरती केली जाते त्यांच्याकडून कुठला GR मागितल्या जात नाही, तुझ्या जमिनी गेल्यात काय केल्यात. मग आम्हाला का विचारला जातो? जर इथं रोजगार उपलब्ध आहेत तर ते आम्हाला द्यायलाच पाहिजेत आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. संपूर्ण सर्व ग्रामस्थांचा, सर्व प्रकल्पाचा हा निर्धार आहे. आणि स्वतः या ठिकाणी महेंद्र घरत साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं, आणि ते देखील या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. स्वतः ते कामगार क्षेत्रात कार्यरत असल्याकारणाने निश्चितच ते देखील या सगळ्या बाबतीत विशेष माहिती त्यांना असावी, जाणकार आहेत. त्या निमित्तानं मी त्यांच्याशी देखील बोलणार आहे. तत्पूर्वी अन्य आपण महिलांच्या प्रतिक्रिया घेऊया आपण. सरपंच, तुमची 2 शब्दात भूमिका मांडावी. जोपर्यंत इथे प्रकल्पग्रस्तांना भरती करून आतमध्ये रुजू करून घेत नाही तोपर्यंत इथनं उठणार नाही. बरं, ह्या सर्व महिलांचा किंवा उपोषणकर्त्यांचा ठाम निर्धार आहे की जोपर्यंत इथे आम्हाला स्थानिकांना रोजगारामध्ये संधी दिली जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरनं उठणार नाही. घरत साहेब, मी तुमच्याकडे येणार आहे लगेच. लाईव्ह चालू आहे न्यूज, आणि लाईव्हमध्येच साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण म्हणजे निश्चितच कामगार क्षेत्रामध्ये देखील आहात, त्याच्यामुळं ही परिस्थिती फक्त धुतुम ग्रामस्थांनाच भेडसावते असं नाही, तर संपूर्ण भागामध्ये अशाच पद्धतीनं प्रश्न आहेत की स्थानिकांना नेहमीच डावललं जातं. एक युनियनचे नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं बाबा, नेमकं कंपनी अशा पद्धतीने का करत असते? जर कायदे आहेत की स्थानिकांना 80% प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्या संदर्भात जिल्हा उद्योग केंद्र देखील स्थापन आहे, परंतु स्थानिकाला मात्र नेहमी डावललं जातं. याच्यामध्ये 84चं आंदोलन झालं. आंदोलनामध्ये जे हुतात्मे झाले, अनेक गोळीबार जखमी झाले. पाटील साहेबांनी सांगितलं होतं की हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं, वाया जाऊ द्यायचं नसतं. नंतरची जे जनरेशन आहे, सुरुवातीला दिबेट साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लढलो. JNPTमध्ये चांगल्या प्रकारे भरती झाली, सिडकोमध्ये चांगली भरती झाली. इथं जे CFS आले तर डिनोटपासून पंजाबपासून सगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लोकांना प्राधान्य, कारण लोक ती जनता आक्रमक होती. यांचे जे वडील आणि ज्या मुलं उपोषणाला बसलेले आहेत, आपण धरूया ही आता जनरेशन आहे, यांचे वडील आजोबा फार कार्यरत होते, ते लढायचे, रस्त्यावर यायचे. कंपन्यांचं कसं आहे का, जमिनी ह्या सिडकोने सगळ्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये बाबा रोजगार देण्याची शेवटी उदरनिर्वाहाचं साधन जे आपलं शेती आणि तुमची मच्छीमारी दोन्ही बंद झालेलं आहे. पण उदरनिर्वाहासाठी ज्या कंपन्या आहेत त्यांनी 100% एम्प्लॉयमेंट इथं दिली पाहिजे. आणि आज दुर्दैवानं एक सांगावं लागतं का, पूर्वी आमच्याकडं ठीक आहे का हायर कॅटेगरीमध्ये ते लोक बाहेरून आणायचं. आज आपण प्रत्येक गावात जाल तर 70% ज्या मुली आहेत, मुलींचं प्रमाण शिक्षणाचं फार जास्त आहे, का ते ग्रॅज्युएट आहेत, इंजिनियर आहेत. आणि त्या पद्धतीने लोक आपल्याकडे असताना आज हजारोच्या संख्येनं लोक ठाणे आणि मुंबईमधून, नवी मुंबईमधून नोकरीसाठी इथे येतात आणि त्याच इक्विव्हॅलंट टॅलेंट आपल्याकडे असताना दिलं जात नाही.
आणि दुर्दैव असं आहे का राजकीय पुढारी डी.बी. पाटलानंतर कोणीही पाटील साहेबांनंतर त्यानं रामचटणी केलं, विवेक पाटलांनी केलं, त्याच्यानंतर कुठली जनरेशन काम करत नाही. आणि या मतदारसंघात दुर्दैव आहे का 5 वर्षात इथला माणूस ते बदलतात. कोण आमचे लोक जे आहेत ते एक वेळेला डी.बी. पाटलाला दिलं, एक दुसऱ्या वेळेला विवेक पाटलांना दिलं. नवीन मतदारसंघ उरण करण्याची मागणी होती का आम्हाला स्थानिक आमदार पाहिजे म्हणून मनोहर भोईरना निवडून दिलं. मग पुन्हा स्थानिक आमदार पाहिजे म्हणून त्यांनी महेश बालदींना दिले. कोणीही लोकांसाठी भांडत नाही. आता दुतुमवाल्यांच्या एरियात हे सर्व जमीन दुतुमवाल्यांची आहे, सर्वात जास्त जमीन त्यांची गेलेली आहे. परंतु त्याच्या मनानं त्यांच्यावर अन्याय झाला. जेव्हा महाराष्ट्र वेअरहाऊसिंग आलं, दुसरं ते कारगिल म्हणून दुसरं हे आलं, तर याच्यामध्ये 100% नाही. पहिल्या महाराष्ट्रामध्येच दुतुमकरांना 22% तरी एम्प्लॉयमेंट मिळाली का मला नाही वाटत. त्याच्यापेक्षा 80% लोक त्यावेळेला बाहेरून आले. आत्ता तुमचे ग्रामस्थ एकत्र झाले आहेत, लढतात. आता खऱ्या अर्थानं बेरोजगारांना वाटतंय का ना आम्ही बेरोजगार आहोत, आमच्या बापाच्या आजोबाच्या जमिनीवर हे कारखाने उभे राहतात, आज आम्हाला फॅसिलिटी याच्यामध्ये नोकरी मिळत नाही. पण आईवडिलच्या निमित्तानं आज ही ठिणगी पडलेली आहे. आणि आजची उपस्थिती आपण पाहिली तर अतिशय महिलांची उपस्थिती पाहिल्यानंतर आणि लढलं पाहिजे. पुढांना एकच सांगेल, आता काय ग्रामपंचायती झाल्या, पुन्हा विधानसभा येतील, पदवीधर मतदारसंघ येईल, लोकसभा येईल. लोकांना पण काय करता आली 500 रुपये मत दिला का लोक देतात, लोक बदल काय पैसे दिले तर मतं देऊ. आज तसं नाही केलं पाहिजे. आपण लढणारे लोकांना ते निवडून द्यायला मागत नाही का जे जमिनीवर ग्राउंडवर आहेत, आणि ज्यांना निवडून दिले त्यांना त्याच्याशी सोयीसुतक नाही. सिडको फॅसिलिटीज देत नाही. गरजेपोटीचा आता निर्णय घेतला, मुद्दाम सांगेल कारण तो फार मोठा प्रश्न आहे. निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. तर या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजे. आणि आज आईवडीलच्या निमित्तानं हे लोक एकत्र झालेले आहेत, लढतात. आमचा जिथं जिथं चळवळ सुरू राहील त्याला पाठिंबा देण्याचं काम करतो. तसे डी.बी. पाटलांच्या वैचारिक मांडणीतून आम्ही तयार झालेले सर्व कार्यकर्ते आहोत. आणि आमचं म्हणणं आहे लढलं पाहिजे. उत्तनवेचं रक्त वाया जात नसतं, ते वाया जाऊ नये द्यायची जबाबदारी हे सर्व आम्ही बसलो. ते दुतुम गावचे जे ग्रामस्थ आहेत, नेते आहेत, सरपंच आहेत, त्यांच्यावर मेंबर आहेत आणि येणारी पिढी आहे त्यांनीसुद्धा झोकून दिलं पाहिजे. तुम्ही लढाल जर यांची आपण नाकीबंदी केली तर निश्चितपणे आपण विजयी होऊ शकतो. जे का 12.5%चा निर्णय हायकोर्टाच्या बाबतीत आपण सांगू का आपल्या विरोधात गेला होता, पण पाटीलसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र आले, सगळे गाव एकत्र आले. आज जसे लोक बसले त्यावेळेस दुतुम गाव असेल, रांजणपाडा असेल, सोनार, सावरकार, करल, सगळ्या गावचे लोक रोजच्या रोज बसायचे. आणि आपण रेल्वे बंद केली, रेल्वेची लाईन त्यांची ब्लॉक व्हायची पर्यंत दिल्लीपर्यंत आली. अशी ताकद दाखवण्याची गरज आहे. आज DPD झाल्यानंतर आपण सांगतो अनेक वेअरहाऊस बंद पडले, जे होते ते रोजगार आपले गेलेले आहेत. JNPTचं खाजगीकरण झालं, जिथं 1.5 लाख पगार कामगारांना मिळायचा, आज तिथं 15,000 JM बक्षीचे लोक त्यांना लोकांना काम करायचं ग्रॅज्युएटना. तर अशा प्रकारे हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. आणि हा उद्रेक एक दिवस होईल ज्यावेळेस सगळे बेरोजगार रस्त्यावर येतील. आज तुम्हाला नंतर नोकऱ्या त्या पोर्टमध्ये पण दिल्या पाहिजेत, कारण रस्ता त्यांच्या माध्यमातून जातो आहे. हे रस्त्याचे अफेक्टेड आहे, यांची जमीन रस्त्यासाठी सुद्धा गेली. आणि 3-3, 4-4 बंदरं सुरू होत असताना त्याच्यामध्ये सुद्धा एम्प्लॉयमेंटची संधी मिळत नाही. असं बरं साहेब, आपण देखील उपोषणासाठी आलेले आहेत. बरं, अनेक मंडळी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. आपण सर्वांच्या भावना या ठिकाणी जाणून घेतल्या. आपल्याला बोलायचं आहे का? बोला. हे कंपनीने आम्हाला पत्रक दिलेलं आहे. किती तारखेला दिलं आहे? 8/11/2023ला. मी इतर मुद्दे नाही बोलत, बाकी होऊन जाईल. 3 नंबरचा मुद्दा, रिप्लेसमेंट आफ्टर सुपर ॲन्युएशन ऑफ द PAPs हॅव बीन फ्रॉम द विलेज इटसेल्फ. त्यांनी संदीप काले साहेबांनी स्वतः सांगितलं का जे प्रकल्पग्रस्त कामाला त्यांची रिटायरमेंट आम्ही ताबडतोब घेतात ते, असं त्यांनी सांगितलं. हे समोर आहेत राम उद्धव घरत, यांची 31 ऑक्टोबरला रिटायरमेंट झाली. आजच्या दिवसापर्यंत त्यांना ग्रॅच्युटी नाही मिळाली आणि रिप्लेसमेंटला सुद्धा त्यांचा मुलगा कामावर घेतला नाही. हे कायम कामगार आहेत का रे? काय नाव तुमचं? राम उद्धव घरात. किती वर्ष काम केलं इथे? 25 वर्ष काम केल्यानंतर तुम्ही रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर कंपनीला लिगल ड्यूज का दिले नाही अजून? नाही दिलं, ग्रॅज्युटी नाही दिली. आणि मला बोलले की तुमच्या मुलाला रिप्लेसमेंट घेऊ. नाही, रिप्लेसमेंटचा काय, रिप्लेसमेंट आणि ग्रॅच्युटी वेगवेगळा मुद्दा आहेत ना. रिप्लेसमेंट आणि ग्रॅच्युटी त्यांनी केलेल्या कामाची द्यायची. आता त्या जागेवर म्हणजे स्थानिक म्हणून तुम्हाला घेणं, ती तुमच्या वारसाला घेणं, म्हणजे तसा कंपनीने घ्यायला पाहिजे तर. आणि मग त्यानं कागदपत्र सुपूर्द केल्यानंतर ती बोलली की आम्ही घेऊ, पण अद्याप काही नाही. ह्या तारखेला घेऊ, त्या तारखेला. ग्रॅच्युटी का दिली नाही पण तुम्हाला? ते त्यांना माहीत आहे का दिली नाही ते. तुम्ही कंत्राटमध्ये कामाला होते का? नाही, परमनंट कंपनीतर्फे, ठेकेदारातर्फे. परंतु त्यांनी काय ग्रॅज्युएट वगैरे दिली नाही. तो एकच ठेकेदार होता का बरं? एकच. या खूप टेक्निकल गोष्टी आहेत. घरत साहेब त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना माहिती आहे सगळं मी का विचारतो ते. असं आहे का घरत साहेब? बरं, तुम्ही ऐकला असेल हा सगळा विषय, नाही का? याच्यावर लक्ष असावं तुमचं. ओके, बरं, अजून कोणाला बोलायचं आहे का या संदर्भात? कॅमेरा मारा म्हणजे बघा,
तर मोठ्या बोलायचं आहे का कोणाला? ओके ओके ठीक आहे. तर ही मोठ्या संख्येनं या ठिकाणी संपूर्ण धुतुम ग्रामस्थ बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या गावची लोक देखील आलेले आहेत. तुम्ही पहा की मोठ्या संख्येनं इथे सर्व पाठिंबा देण्यासाठी आले. कंपनीची गाडी तिथे या ठिकाणी फिरत असते, सिक्युरिटी असतात, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतात. अहो लांबून व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची तर तुम्ही प्रत्यक्ष इथे आणि त्यांच्याशी चर्चा करा. मी तर या ठिकाणी परत एकदा म्हणतो की प्रभात पर्वावर देखील या सगळ्यांची आम्हाला तुमची बाजू काय ती देखील दाखवायची आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमची देखील कुठली बाजू तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा. मी या ठिकाणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. माझा नंबर देखील तिकडे गेलेला आहे आणि त्यामुळे निश्चितच ही बातमी पाहिल्यानंतर कंपनीला जर काय वाटत असेल त्यांची बाजू देखील या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत. तर ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया? एक मिनटं, शेवटचं या ठिकाणी बोलायचं आहे. काय नाव? संध्या दीपक ठाकूर, बोला बोला. जिल्हा उपाध्यक्ष. ओके. मी इथे पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे. जे सरपंच व उपसरपंच व गावातील सदस्य यांनी जो लढा पुकारला आहे आणि जास्तीत जास्त माझ्या महिला भगिनी, युवक व सर्व गावातील आलेले ग्रामस्थ आणि नेतेगण यांना पहिला प्रथम माझा नमस्कार. आज जो लढा सरपंच आणि उपसरपंच यांनी सदस्यांनी पुकारलेला आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांची मागणी रास्त आहे आणि त्यांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत आणि नोकऱ्या मिळाल्या जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते तर बसतीलच, पण आम्ही सातत्याने इथे येऊ आणि जो अन्याय झालेला आहे त्यांच्यावर तो अन्याय दूर झालाच पाहिजे आणि त्यांनी नोकऱ्या द्यायलाच पाहिजे एवढी मी विनंती करते आणि माझे 2 शब्द पुरे करते. तर ही सगळी माहिती ऐकल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील, संबंधित प्रशासन असेल, कंपनी प्रशासन असेल यांनी लवकरात लवकर खरं म्हणजे या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे. कारण महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये नुसत्या महिला नसून लोकप्रतिनिधी म्हणजे स्वतः सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ही सगळी बैठक झाली होती. ओके. आम्ही निवेदन देताना आहे ना, 1 मिनटं. 8 नोव्हेंबर 2023ला आम्ही निवेदन जिल्हाधिकारी साहेबांच्या हातामध्ये दिलं. 15 मिनिटं आमची याच्यावर चर्चा झाली. साहेबांनी आम्हाला बैठक लावण्याचे आश्वासन दिले. अजून पण बैठक लागली नाही, पण आम्हाला आशा आहे साहेब आम्हाला न्याय नक्की देतील. कारण उशीर झालेला आहे तर न्याय पण उशीरच मिळेल, पण आम्ही तोपर्यंत आमचे मनोधैर्य राखून आम्ही न्याय मिळवून घेऊ. ही सर्व चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता धुतुम. धन्यवाद.